कुठे चाललंय बॉस? मी गोरखगडला चाललो. ओके. तू कुठे गेलेला? मी चाललोय वॉकिंगला. सकाळ सकाळ. ट्रिप ऑल द बेस्ट फॉर द ट्रिप. थँक्यू. आजचा वार शनिवार शनिवार परत रविवार गप नाही बसायचं. कुठे चाललो आज आपण भाई? आज आपण चाललोय गोरखगड. आज आपण गोरखगडला हिरा. चाललो. गोरखगड पोचलो आम्ही गोरखगडला. खाली ट्रेक स्टार्ट करतोय आपण आता, है ना सागर भाऊ? पहिली टेकडी, दुसरी टेकडी, दुसरी टेकडी चढायची मग तिथून तिसरी टेकडी म्हणजे आपला वरती. सरळ पठार आहे. मेन रॉक पॅच ही एक्झॅक्ट बॅक साइड आहे. ह्याच्या त्या साइडला आपली राहायची केव आहे. मोरया. पाणी पिऊन दे पाणी. पोचलो आपण मगाशी तिथे होतो खाली. वर चढत चढत हा बघा, हा तो दरवाजा. थँक्यू गाइस. जे आपण इव्हेंट चालू रहते हैं फॅमिली जॉइन करके. हम लोग इवेंट्स करते खुद ही. माउंटेन मस्किटर करके हमारा एक पेज है. ट्रेक पे जाते हैं. लोकांच्याशी हालत होते हालत त्यांना खराब मदत होते. करू. आमच्याबरोबर या. पुढच्या शनिवारी आमचा ट्रेक आहे हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगडचा. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर प्लीज मला डीएम करा. आमच्या माउंटेन मस्किटरवरती डीएम करा. आम्ही तुम्हाला 15-16चा जे काही आमचे डिटेल्स आहेत आम्ही तुम्हाला ते शेअर करू. लास्ट बाय 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 बाय. बाय बाय गाईज. आज आपण गोरखगडला हिरा. चाललो. गोरखगड चाललोय. तो कुठे येतो आपला? मुरबाड मुरबाड मध्ये येतो ना? गणपतीगडाच्या अलीकडे. गणपतीगडाच्या अलीकडे. आज आपली टीम सर्व बाईक वरती आहे. आणि आम्ही 3 बाईक आहेत, 4 बाईक आहेत ना? 4 बाईक आहेत. भेटू मशात. मस्साला पोचलोय आम्ही. बाईक इथे लावल्यात. वडापाव घ्यायचंय. मग तुम्हाला दाखवतो एका स्पॉटवर जायचंय. मेन तर आपल्याला आपला हा अजून एक मित्र आहे आपल्यासोबत, पहिल्यांदा आलाय. आपण स्पॉटवर गेलो की दाखवू. वडापाव. हा स्पॉट आपला आज टू स्पॉट गणपतीगडाचा स्टार्ट. गणपतीगडाचा स्टार्ट आम्ही इकडनं केलेला तुम्हाला दाखवण्यासाठी. आता गोरखगडचा आपण इकडनं स्टार्ट करतोय. स्टार्ट म्हणजे पहिला हॉल्ट. हा पहिला हॉल्ट आहे हा आमचा. गरम गरम वडापाव. पहिला गडी भारी मजा ना. बेस विलेज स्टार्ट आहे. पोचलो आम्ही गोरखगडला खाली. ट्रेक स्टार्ट करतोय आपण आता, है ना सागर भाऊ? किती वेळ लागणार आहे? 2-2.5 तास लागतील. 2-2.5 तास. टायमिंग बघ आहे. 444. झालं भाई लोक. एक नंबर. चला वाईस चला लेट्स गो. लेट्स गो. लोकी जाम येतोय हळूहळू. पहिला प्लाटो आमचा पार झालाय. हो. पहिला गडी गारद. पहिला गडी गारच झालाय. वर पहिली टेकडी, दुसरी टेकडी, दुसरी टेकडी चढायची मग तिथून तिसरी टेकडी म्हणजे आपला वरती. टॉप. दिसतोय का इकडनं टॉप? इथून बऱ्यापैकी हा इथून डोंगर दिसतो आपल्याला. दिसतोय. थोडं वर गेल्यावरती तुम्हाला क्लिअर दाखवतो इकडनं चढायचं आपल्याला अजून वरती. हा ट्रेक हम्म. गोरखगड ट्रेक करायला इझी आहे. हा कॅम्पिंग करायला कठीण आहे. कॅम्पिंग करायलाच कठीण आहे भाई. आज एवढा आपण तिकडे संसार घेऊन यावा लागतो. आज आपण वरती आज आपण तिकडे कॅम्पिंग पण करणार आहे वरती. Camping च करणार मेन तर कॅम्पिंग आहे भाई लोक. घरदार कसलं झाड बोलला? आळू तर बाजूला काढून देतो. मराठीत का हिंदीतला? येतोय हळूहळू येतोय. जमला थोडासा बट ठीक आहे. बाकी व्ह्यू बघा तुम्ही, मस्त झाला एकदम. आणि टाइम आता वाजलेत 6 वाजलेत आणि व्ह्यू असा झालाय मस्त. वरती सनसेट आता मधून दिसेल आपल्याला. दिसेल ना? Yes, नंबर. चालू आहे ऑलमोस्ट. आता प्रोसेस सुरू झाली. प्रोसेस मध्ये आहे. दादा आलो ना आपण. चढ संपतोय. इथे संपेल. सरळ पठार आहे. मेन रॉक पॅच ही एक्झॅक्ट बॅक साइड आहे. ह्याच्या त्या साइडला आपली राहायची केव आहे. अच्छा. हे 2 दिसतात का? हा त्या छोट्या छोट्या केव आहेत. या गोल ते दिसत आपण- हा राहण्यायोग्य आहेत पण मग छोट्या आहेत त्या. दिसतं ना ब्लॉग मध्ये फुल. बघितलं तुम्हाला दिसतंय नाही बाई इथे. त्या साईडला जायचं आपल्याला. एक्झॅक्ट पलीकडे. एक्झॅक्ट पलीकडे. इकडनं आता चढायचं आपल्याला हळूहळू. ती जी धार दिसते ना ती साइड, हा. तिथून त्या शिड्या आहेत. तो मेन दरवाजा. वर गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. आता सध्यासाठी हा व्ह्यू बघा. आवडतीला. हा एक नंबर.
दुसरी टेकडी पण पार झाली. आता बाजूलाच आहे. दादा एक नंबर. चला. समोर सिद्धगड हा. आहे, तो पण आपल्याला 50% दिसतोय, तो अजून त्याच्या वर आहे. हा याच्यावरती आहे ना, ढगांच्या वरती आहे ना. नेक्स्ट आपण तो फिरायला जाऊ, सगळं एक्सप्लोर करायला. सॅटर्डे संडे, पुढच्या सॅटर्डे संडे. हा बोला. आता आपल्याला अजून किती वेळ लागेल? आता इथून आपण अर्धा तासात वर आहे का, इकडे आपल्याला वर जायचं. किती जायचं आम्हाला वरती? अर्धा तास लागेल अजून इकडनं. सिद्धगड कुठला वाला? तो सिद्धगड आहे, पण हा पूर्ण सिद्धगडचा बोलतात त्याला. पूर्ण पत्ता. हा. एक वरपर्यंत गाडी जाते ना अर्ध्या. अर्ध्यावर ती जी ती माची आहे, ती जी आडवालं ना ते बाहेर टोक, हा. ती सिद्धगडची माची. अच्छा ही. हा, त्याच्या त्या साईडला एक वॉटरफॉल आहे सिद्धगडचा. ओके. हे वरती तिकडे पण केव आहेत एक छोट्या नंबर. छोट्या, पण गोरखगडची सगळ्यात भारी. सगळ्यात भारी केव तो गोरखगडची आहे. मोठी किती आहे आणि ती? हा पटांग मोठी. 200 लोक आरामात. मगाशी तुम्हाला दाखवलं समोर काय काय दिसत होतं. आता काय दिसतंय का? 5 मिनिटात कार्यक्रम झाला. कुठे गेले गड? गड कुठे गेले? गड डायरेक्ट गायब झाले भाई. है ना? तो पण गायब झाला. रेनबो पण गेला आपला. फॉग बघा कसा उतरला. पोलीस जेव्हा जॉईन होतात, झाड पडलं म्हणून तो रोड डायव्हर्ट केला. त्या झाडाच्या वरनं जा. मच स्थान आहे. दिवा लावलाय तिकडे बघा. कालभैरव आणि एक कालभैरव वर मंदिर आहे हे. आपल्याला आता कुठून जायचंय? ते वर जाईल. तुम्ही पण आलात तर लक्षात ठेवा, कालभैरवचं मंदिर आहे ते. तिकडनंच वरती जायला आहे. आता आम्ही वरती चाललोय. सर्व आपला ग्रुप इथे. मंदिर आहे मस्तानी हे. इथे दिवा लावलाय. चला भेटूयात पुढे. वरती जातो हळूहळू, मग तुम्हाला दाखवतो. मोरया. पाणी पिऊन दे पाणी. पाणी पी पाणी. रिकामे ठेवा, तर आपलं क्लाइम करताना पाणी वगैरे पिऊन घ्या. हा. वर Left ला बघ. सुरू होणार आहे. हा वरती मेन आता. तुला कळेल बघ. हा हे वाला ना. ते मुळांनी दगडांच्या आत गेलेत. दिसतंय बघा कसं ते. आणि ते बांधकाम आहे, पूर्वीचं बांधकामाचं आहे. हा का? आता हे संपलं एवढं. स्टार्ट करतोय आपण आता वरती. त्यातलं संपलं. मेन रॉक पॅच, हा दरवाजा. एकदा चढू. हा ना इकडून आता. हे हे बघा हा इकडनं वापरायचं पूर्ण. आता तिकडे पोहोचलो की तिकडनं हे उभं होतं ते दाखवतो तुम्हाला. Yes. फक्त तेवढं सोपं नाहीये शूज वगैरे घालून. कसं आहे? मजा जय भवानी. जय शिवाजी. अशा प्रकारे महाराजांनी आपल्याला दर्शन दिले. राईट साइडला बघ, लेफ्ट साइडला. हो बघा इकडे दिसतोय बघा. एक नंबर. महाराजांनी दर्शन दिलं इकडे मस्त. ओम नमः शिवाय. पोचलो आपण मगाशी तिथे होतो खाली. वर चढत चढत हा बघा हा तो दरवाजा. 10 मिनिटात केव केव कॅम्पिंग स्पॉट. कॅम्पिंग स्पॉट वरती 10 मिनिटात पोहोचलो. चला नको. पोचलो केव जवळ. इथे केव सकाळी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो, पण आता सध्या तरी पोहोचलोय. फायनली काय नेहमीप्रमाणे आम्ही आल्या आल्या कॉफी करतो. मास्टर शेफ इकडे बॉस. दादा दादा काय मजेदार होता ना सकाळी सकाळी यार पळूया आपण. म्हणजे काय बोलतात ते, लोकांवर कसं आम्ही झूम करायचं असं मला समजत होतं. दादाला सकाळी आपण भरपूर काय काय विचारणार. ठीक आहे आता सध्या तुम्ही हे बघा टेंट इथे लावलाय.
सर्व आम्ही बसलोय जाऊ सर्व जेवायला. स्पून ऍक्च्युली माझ्याकडे पण काय आहे भाजी आणि पण काय झोपायची तयारी झाली सर्वांची. दादा तो झोपलाय. टेंट लावलाय तिकडे. पाहिजे ना तुला. सर्व उठले. गुड मॉर्निंग झाले. गुड मॉर्निंग झाले बॉस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मस्त मजा आली. हे बघ इतकी वेळची मोठी. आत्ताच उठलोय. थोडा वेळ मी दाखवतो सर्व. बाय बाय. हा व्ह्यू आहे इकडचा. तिकडे आपली केव आहे इकडे समोर. सकाळ सकाळचा व्ह्यू झालाय बाहेर. इकडे बघा. आणि आज गड संवर्धन आहे इकडे आणि खूप लोक आले. हे बघा आज रविवार आहे 9 तारीख आहे. गड संवर्धनासाठी सर्व आले. त्यांनी आता रोप टाकलाय. तिकडनं चालू करते सर्वजण येतात. बाकी आपले टेंट कॉफीची तयारी चालू आहे. आपल्या कॉफी करतो. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू मगाशीच दाखवला. बघा इथे रॅपलिंग चालू झालंय. आज गड संवर्धन आहे आणि आज भरपूर गर्दी आली. हे लोक रॅपलिंग करतात. वरून खाली येतील. आता दाखवले तुम्हाला तिथे भरपूर लोक. कांदा कापायला घेतलाय. काय आज कांदा भजी आणि पोहे. कांदा भजी आणि पोहे. मास्टर शेफ कॉफी. दुसरे शेफ मका. बघा गाववाल्यांनी आज टाकी साफ करायला घेतले. कारण गड संवर्धन आहे आज इकडे. त्याच्यामुळे पाण्याची टाकी पूर्ण ते लोक आज साफ करणार आहेत. रॅपलिंग चालू झालं इकडे. आणि टाइम 8:10 झाले. आठवतं तुम्हाला हे लोकांची रॅपलिंग करताना पूर्ण. आम्ही हे गड संवर्धन करतो. गड संवर्धन करताय. प्रत्येक दरवर्षी होतं. दरवर्षी म्हणजे महिन्यातून एकदा असतं. महिन्यातून एकदा होतं. आज हे लोक सर्व दोन्ही टाक्या इकडच्या साफ करतात. गाववाले ते अरे वाक्यात काय केलं, भांड भरून पाणीच ठेवल्यात आणि नंतर म्हणताय त्याच्यात दूध वाटतो. फॉग बघा केवढा उतरला. आणि खाली आम्ही चाललोय पाणी घ्यायला चाललोय आम्ही तिकडे. भांडी धुवायला, पोहे बनवायला पाणी लागेल तिकडे. कारण गड संवर्धन वाल्यांनी ते दोन्ही टाक्या साफ करायला घेतले. म्हणून आता आपण तिकडचं पाणी तर नाही घेऊ शकत. त्यामुळे आता मागे एक टाकी आहे. ते तुम्हाला मागे टाकी दाखवतो. चालत येताना सागर. हा सागर बघा. बॉस बघा कसं दिसतोय धुक्यात. बोरगडची सकाळ ही सगळ्यांना आयुष्यात भेटत नाही अनुभवायला ही. पाल बनायला लागेल मला. एक नंबर. पाल बनायला लागेल. हे बघा अशी सकाळ आहे आमची. बॅक साईडला हे बघा असं आहे. आणि आलो मी. हा पण आला मित्र. माझ्या चॅनल ट्रॅव्हल विथ ओमकार. आणि माझं ब्राह्मण बाय सचिन. ब्राह्मण बाय सचिन. सचिन तू पण ब्लॉग बनवतो. Yes. अरे यार एक नंबर. तर मजा येईल. तुला मी सबस्क्राईब करतो. वरती गेला भेटशील मला तिकडे. मी मिनी व्लॉग्स करतो इंस्टाला. हा आणि युट्यूब. आता मी आता सुरू केले. हा ते पण थोडा 10-12 6-1 महिने झाले. कुठून आला? एक्सपिरियन्स आहे. मी कल्याणवरून आलोय. कल्याणवर. दोघे झाले का? हा दोघं चालू. दोघे झाले. एक नंबर. तुझं नाव काय? यश मोरे. यश मोरे. तू पण कल्याणवरून आला. कधी सकाळी काय तू गेलेले? बिना चप्पल आलाय वा. नाही बिना चप्पल नाही आलोय. तिकडून पाणी घ्यायला इकडे आलं. ते गड संवर्धन वाले टाकी साफ करतात ना. ओके इथे. हा इकडे. तर त्यामुळे इकडे पाणी घ्यायला चाललं. लोक आले तिकडे. थँक्यू. चल चला मी तुम्हाला टाकी दाखवतो पाण्याची. 2 मित्र आपले भेटलेले. ते लोक आत्ताच चढत आलेत वरती. आणि आता टाइम 8 वाजून
50 मिनिटं झाले. आरामात रे बाई. काल रात्रीच तुम्हाला हा केव दाखवायचा होता. आणि तिकडे आम्ही रात्री येऊन गेलेलो, पण तेव्हा काही रात्री तुम्हाला दाखवता आलं नाही. पाऊस पण होता आणि दिसत पण होता. फॉग आत्ताच बघा किती आहे, रात्री किती असणार आहे. गोरखनाथांची केव आहे ही. तिथे म्हणजे ते जेव्हा ध्यान करायला बसायचे तेव्हा ते इथे यायचे, त्यामुळे ही त्यांच्यासाठीच बनलेली आहे. आणि काल आपण इथे रात्री आलो होतो, थोडा वेळ बसलो, परत सकाळी बघण्यासाठी आलोय. का? कारण हे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून इथे आलोय. बाकी तुम्ही बघा ही केव मस्त आहे, छोटी, जास्त मोठी पण नाही. त्याच्या समोरचा व्ह्यू हा एकदम झकासवाला. अंधार होतं, सगळं दिसत होतं. आज उजेड आहे पण काहीच काही दिसत नाही. बाकी चला हा भेटूयात. एकदम. इथे रॅपलिंग पण सुरू झाली आता. हे लोक येतात ते खाली एक 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 सर्वजण. आणि आम्ही पाणी घ्यायला गेलो होतो. कांदा भजी पोहे केले, पोहे झाले आमचे त्याच्यात. पोहेच्या टायमात पाणी घ्यायला गेलो होतो. आपली गड्या डोंगरचं राहणार, आपली गड्या डोंगरचं राहणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार. आणि पडके तुझे मग काळी धडके, शान बघवे भुवन पडके, शान बघवे भुवन पडके, तुझे मग काळी धडके, मोरे आम्ही चढणार, मोरे मोरे आम्ही चढणार, मोरे मोरे आम्ही चढणार, मोरे मोरे आम्ही चढणार, साखर शुभाचं होणार, साखर शुभाचं होणार. पॅकिंग पूर्ण झाली आमची. आम्ही इथे बॅगा ठेवल्या जातात सर्व. आपले दोन्ही टेंट पण आवरले. हे सामान इथेच ठेवून आपण वरती जाणार आता डायरेक्ट. वरती जाता आता तुम्हाला दाखवतो. आता हे बघा, तुम्हाला बोललो होतं ना आपल्याला वर जायचंय अजून. हे बघा, हे असे हळूहळू सर्व वर जात आहेत. आपल्याला पण जायचंय वरपर्यंत. वर गेलो की तुम्हाला दाखवतो वरती. एकदम मस्त आहे वरनं व्ह्यू. तर का तुला जायचं वरती? हे बघा, हा शेवटचा पार्ट आहे आणि हा पूर्ण स्टीफ आहे. हा, दगडात कोरलेल्या पायऱ्या द्या पूर्ण. हे बघा, एक 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 चढतो. साईडला सगळ्या फुटण्या आहेत, त्या पकडून पुढे राईट हँड साईड. बघा, राईट हँड साईडला असं कुबणे आहेत. हा, पोहोचलो वरती. हा पाठ बघा, क्रेझी 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 सीन. हा, ओम नमः शिवाय. एक फोटो. हा, वरून वरून व्ह्यू बघा कसा आहे. चालू केला ना बॉस? केला ना. हा, ब्लॉग चालू केलाय. जय शंभूराजे, जय शिवराय. जय शिवराय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ब्लॉग ना रो. हाँ, मैं भी ले लो यार ब्लॉग. ये लो ना, आपको भी ले लेता हूँ ब्लॉग में. हा बघा, आपल्याला मित्र भेटला एक. पवन नाव आहे त्याचं. ब्लॉगला कौन सा चैनल है आपका? मेरा चैनल का नाम है ट्रैवल विद ओंकार. ट्रैवल विद ओमकार हो, याद रखना. ONKR. ओमकार. हाँ, स्पेस मध्ये ट्रैवल विद ओमकार. ONKR. थँक्यू. हे बघा, माझे सबस्क्रायबर लोक सगळीकडे आहेत भाई लोक. हे बघा, हा, कमी समजू नका मला. हे हा बघा, याला बघा, याला पण टाकणार आहे ब्लॉग मध्ये मी. बिंदास. त्याचा नंबर घेतला मी, ग्रुप वरती टाकतो. घेतला हा, नंबर, घेतला. ऍड करेल तुला तो. हा, मला ऍड कर ग्रुप वरती. ठीक आहे, यस, बाय बाय. माझी पण सेम तुझ्यासारखी गाडी होती, ती हा. आता काढली. कशाला? ते आजोबा एक्सपायर झाले. हो, परत वाढव. महाराजांची शान. 10 वर्ष ती एकदा काढली होती. आपल्या महाराजांची शान आहे.
हो फायनली वर पोहोचलो आणि हा बॅक मागे व्ह्यू बघा आणि मागे व्ह्यू खतरनाक. पोचलो वर आम्ही मंदिर इकडे महादेवांचं हे बघा वरती भोले बाबांचा मागे व्ह्यू एकदम जबरदस्त. पोचलो फायनली वर सर्व बसलो मित्र. दादा याला ओळखा याला ओळखा इसको पहचानो याला ओळखा दादाला ओळखा बाकी कोणाला ओळखू नका. बिडू जोश बिडू. हाय सर. हाय सर. व्हेरी हाय सर. व्हेरी हाय सर. रॅपलिंग करणारे इकडनं जातात का? इकडनं खाली उतरतात. अच्छा म्हणजे केव या साईडला का? हा खाली मगाशी मी त्याला खाली कसं वाटलं केलं की नाही केलं की आता करणार तयारी बघ खाली जाते. अरे वाट ते बोल. रॅपलिंग अँकरिंग पॉइंट हा का इथून आपण खालनं बघत होतो डायरेक्ट केवच्या समोर रॅपल होतं. इकडनं खाली जात होतो मला खालनं दाखवला होता यावर शेवटचा पॉइंट आणि व्ह्यू हा तुम्हीच बघत राहा. औपे घाट जी धार बाहेर आले औके घाट. औपे घाट त्याच्या तिकडे गणपतीगड आहे. आपला गणपतीगड कुठे गणपतीगड ह्या डोंगरात आहे. दिसणार नाही पण मी तुम्हाला ट्राय करणार दाखवला मागे इथे त्याच्यात त्याच लाईनीमध्ये मागे नाणे नाणे घाट मागे. अच्छा संडेला आम्ही तिकडे होतो. इथे वॉटरफॉल. वॉटरफॉल तुम्हाला सकाळी दाखवला आता वरनं बघा पूर्ण क्लीन. हा बघा क्रेझी क्रेझी. हे लोक क्रेझी आहेत. हे लोक काहीतरी वेगळं करत होते. दाखवलं ना तुम्हाला. तुझं नाव काय? प्रतीक. प्रतीक. तू राय काय तू फरहान. किधर काय आहे आप लोग की महाराष्ट्र में सर्वे मराठी मुंबई से मुंबई से आज ऐसे ही आए कि सैटरडे संडे आते. ये तो एरिया है, हम तो अलग अलग स्टेट बोलेंगे. पता पता तेरा पता कर्नाटक कर्नाटक से. ये राजस्थान राजस्थान हरियाणा. मैं भी भाई राजस्थान से आया. महाराज तुम्ही स्वतःच बघा तुमची प्रजा केवढी मोठी आहे आणि कुठून कुठून आली तुम्हाला भेटायला. हा वाईस थँक्यू सर्वांना भेटून बरं वाटलं. तुम्ही लोकांनी खूप भारी काम केलं. ब्लॉग मध्ये टाकणार आहे सर्व आणि थँक्यू गाइस. अपने इवेंट चालू रहते हैं पब्लिक जाएंगे. हम लोग इवेंट्स करते हैं खुद ही. माउंटेन मस्कीटर करके हमारा एक पेज है. उस पे ट्रैक पे जाते हैं ना. हाँ ट्रेक पे जाते हैं तो हम एवरी सैटरडे संडे ट्रेक ऑर्गेनाइज करते हैं. अगर आपको कभी आना होगा तो हमें एक दो हफ्ते पहले उस पर DM कर देना, बता देना, मैसेज कर देना. जो DM ही कर देंगे. हमको फोटो भी सेंड कर दो. हाँ हम लोग फोटो भी मैं सेंड कर देंगे. हाँ DM कर देना. नाही आपला ट्रेक कम्प्लीट झालाय. आता आपण खाली उतरायला सुरुवात केली. चला बघूया किती वेळ लागतोय. वाजलेत 1:15 झालेत. नितेश चल बाबा खाली. पाऊस सुरू झालाय आणि ठेवतो मी फोन. आम्ही हळूहळू खाली लोकांची अशी हालत होते. त्यांना मदत करू. आमच्याबरोबर या. तुम्हाला मागे कसे उतरवतो चढवतो खाली. सर्वांना चढवू शकतो. हे बघा खाली सर्व पोचल्यात हळूहळू. उतरतोय आम्ही हळूहळू खाली. आपण हा बघा शेवटचा
व्ह्यू खतरनाक दिसतोय ना. ऊन आलंय मस्त आणि एकदम. आणि आता टाइम झालाय. हे बघा तुम्हीच बघा आणि मी इथे आहे. हा व्ह्यू बघा आणि अजून खाली जाता आता भरपूर व्ह्यू आहेत असे. जाता आता तुम्हाला दाखवतो हळूहळू. तर तू जर राईट पाय खाली उतरव, तुला बघ ह्या ह्याच्यावर जायचंय इथे. हा. तो पाय उतरव, बघ ते मग तसं उतर. हे बघ तुला काय करायचं माहितीये का, आता तू जिथे आहेस ना, चल सावंत आता तर गेलाच आहेस. आता परत तसाच पाठी तुझा बघू. उलटा तुझी हा लेफ्ट पाय आहे ना तिथे एक स्टेप अजून खाली उतरव. लेफ्ट पाय खाली उतरव. म्युझिक आहे ना. त्या ह्याला कुठे जातो तसाच खाली सेम त्या डायरेक्शनला खाली. फायनली रॉक पॅच पूर्ण कंप्लीट केला है ना. आता Right उतरतोय पाय आम्ही खाली आण. खाली. आणि हे शिड्या बघा किती मस्त आहेत. मार्ग आहे खाली जायला. आणि इथे दरवाजा आहे. जातो आणि दाखवतो खाली. बाई. असतो हा दरवाजा पूर्ण तुम्हाला दाखवत होतो. सांगत होतो. आता तेच बोलतोय असं कसं वेळली थांबलं होतंस. एक मिनिट थांबतो. चलिए. अॅनिमेटर एनिमेटर कंप्लीट झालेला आहे भाई लोग. अशा प्रकारे आपण पाणी नाही भरलंय. हा? पाणी भरलं नाहीये. रॉक पॅच पूर्ण complete झालं. थोडा आराम 5-10 मिनिटासाठी निघायचं. तर लगेच हा ही एक डोंगरामधली ही एक खाली आलो की ही एक टाकी पाण्याची. वर तर तुम्हाला दाखवल्या ही एक होती. आता मी आडतो उत्तर पकडा बाकी आहे ना. अर्धा पाऊंडात खाली पोहोच. अर्धा पाऊण तासात आम्ही खाली पोहोचू. आता भेटतो खाली उतरल्यावर. फायनली गाड्याच्या खाली सुखरूप पोहोचलोय आम्ही. अशा प्रकारे आपला हा बघा हा पण लास्ट पर्यंत आपल्या सोबत होता. म्हणजे भाई आपल्यावर ब्लेसिंग कोणाचे होते. महादेव महादेव. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आता सरळ है ना. माउंटेन मस्किटरला आमच्या फॉलो करा. तुम्हाला असे ट्रेक करायचे असतील चांगले चांगले तर आमच्या माउंटेन मस्किटर यापेक्षा भारी भारी त्याच्यापेक्षा भारी भारी आम्ही ट्रेक तुम्हाला करू. मजा येईल तुम्हाला. आणि थँक्यू. व्हिडिओ बघा मजा करा. सबस्क्राईब करा लाईक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. पुढच्या शनिवारी रविवारी लवकरच भेटूया. पुढच्या शनिवारी आमचा ट्रेक आहे हरिश्चंद्रगडचा. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर प्लीज मला DM करा. आमच्या माउंटेन मस्किटरवरती DM करा. आम्ही तुम्हाला 15-16चा जे काही आमचे डिटेल्स आहेत आम्ही तुम्हाला ते शेअर करू. लास्ट बाय 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 बाय. बाय बाय गाईज.